इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात सापडले. रोज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येसुबाईंना येत होत्या. त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्य संरक्षण यावर लक्ष दिले. मराठ्यांचे मनोधैर्य खचू नये याची त्यांनी काळजी घेतली. आपल्या धान्याचे होणारे हाल अपेष्टांच्या बातम्या ते एकांतात पचवत राहिल्या. त्यांच्या मनाची काय परिस्थिती झाली असेल त्यावेळी. जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या सौभाग्याच्या शरीराच्या चिंध्या होणाऱ्या बातम्या ऐकून किती तिळतिळ तुटलं असेल त्यांचं अंतःकरण. पण परिस्थिती नाजूक होती आणि ती सावरण्यासाठी त्यांना ते दुःख पचवण्याची गरज होती. आणि जिजाऊ शिवराय आणि शंभूराजे यांच्या सहवासात वाढलेली व्यक्ती मागे हटेलच कशी. आणि महाराणी येसुबाई त्या परिस्थितीशी लढत राहिल्या, कारण स्वराज्यात छत्रपती नसताना लाखाचा मुलूक सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अखेर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराजांच्या हत्येनंतर न खचता महाराणी येसुबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. महाराणी येसुबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच तर सुरुवात झाली होती.